भटकते आणि काही वखवकलेले आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत. महाराष्ट्राच्या हक्काचे अधिकाराचे लचके तोडतायत. महाराष्ट्र लुटला जातो आहे. महाराष्ट्राच्या जनतेला कमजोर केलं जात आहे. नामर्द करण्याची योजना आहे लढवय्या महाराष्ट्राला. आणि शिवसेना जोपर्यंत ते ठामपणे उभी आहे तोपर्यंत त्यांना शक्य नाही. म्हणून ह्या लोकांनी शिवसेना तोडली. शरद पवार यांचा पक्ष तोडून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला. पण ह्या वेळेला काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठामपणे उभी आहे आणि लढेल. आजच्या महाराष्ट्र दिन महाराष्ट्राची 11.5 कोटी जनता अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. या परिस्थितीचा विचार करत आहे गांभीर्यानं. हे आम्हाला साधारण आम्ही जेव्हा राज्यात फिरतोय तेव्हा दिसतंय. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्र कमजोर करण्याचा, तोडण्याचा किती प्रयत्न केला तरी त्याआधी त्यांनी संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर पाहून यावी आणि 105 हुतात्म्यांचं, 107 हुतात्म्यांचं स्मारक जे फोर्टला आहे ते सुद्धा पाहून यावं. महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्यांची काय अवस्था होते त्याची 2 ही प्रतीक आहेत. तुम्ही म्हणताय की दिल्लीत चाव्या आहेत महाराष्ट्रात, त्यामुळे मशाल पेटवावी लागेल. सध्याच्या महाराष्ट्राच्या, यापूर्वी नव्हतं. महाराष्ट्र हा दिल्ली पुढे कधी झुकला नाही हा इतिहास आहे. आणि हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांपासून चिंतामणराव देशमुख असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, बरं का, यशवंतराव चव्हाण, माननीय शरद पवार आणि आता उद्धव ठाकरे साहेब, महाराष्ट्र झुकला नाही. महाराष्ट्र लढत राहिला आपल्या स्वाभिमानासाठी. पण सध्याच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या चाव्या दिल्लीच्या चरणी ठेवलेल्या आहेत. त्याला थैलीचं राजकारण म्हणतात. मुंबईतल्या लुटीचा माल दिल्लीच्या चरणी व्हायचा आणि महाराष्ट्रात सत्ता भोगायची, हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं धोरण आहे. मग भारतीय जनता पक्षाला तर महाराष्ट्राची कधीच घेणं देणं नव्हतं. महाराष्ट्राच्या कोणत्याही स्वाभिमानाच्या लढ्यात भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला असेल तर ते त्यांनी दाखवावं. न स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाच्या, न महाराष्ट्राच्या लढ्यात हे लोक कधीच कुठे नव्हते. त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्राविषयी स्वाभिमान, प्रेम असण्याचं कारण नाही. सर, महाराष्ट्र दिन है आज, उसी के साथ साथ सीट्स अनाउंस हो चुकी है. आज महाराष्ट्र दिन भी है. आज के दिन ही पंडित जवाहरलाल नेहरू ने महाराष्ट्र राज्य की घोषणा की थी. इस महाराष्ट्र राज्य के लिए 5 साल तक संघर्ष करना पड़ा यहाँ के लोगों को. 107 लोगों का बलिदान हुआ है इस महाराष्ट्र राज्य के लिए. हमारे पूर्वजों ने बलिदान किया है. उनका स्मारक जाकर देखिए, हुतात्मा स्मारक जिसे हम कहते हैं. लेकिन आज भी वो संघर्ष खत्म नहीं हुआ. आज जो दिल्ली में लोग बैठे हैं, जो लॉबी बैठी है, व्यापारी लॉबी, वो आज भी महाराष्ट्र और मुंबई को कमजोर करना चाहते हैं. और आप भी उसी मूड में है लड़ने के, महाराष्ट्र बचाने के लिए. चाहे शरद पवार साहब हो, चाहे उद्धव ठाकरे साहब हो. ये इतिहास है छत्रपति शिवाजी महाराज के जमाने से कि महाराष्ट्र कभी दिल्ली के सामने झुका नहीं, न बिका है कभी महाराष्ट्र. कुछ लोग चाहते हैं कि महाराष्ट्र बिकाऊ बने, झुकाऊ बने. लेकिन जब तक यहाँ शिवसेना है और शरद पवार जैसे नेता है, उद्धव ठाकरे साहब जैसे नेता है, तब तक ये महाराष्ट्र ना झुकेगा दिल्ली के सामने, ना कभी बिकेगा. उर्वरित एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न केले, त्याला कुठेतरी यश मिळालेलं पाहायला मिळते. यामिनी जाधव, रवींद्र वायकर हे मुंबईच्या 2 जागा आणि आणखी 2 जागा नाशिक आणि पालघर या सुद्धा त्यांना मिळतील. मला त्याच्याविषयी चर्चा करायची नाही. तो शिवसेना फडणवीस गट आहे. शिवसेना फडणवीस गटानं महाराष्ट्रातल्या किती जागा ते लढतात त्याच्याकडे माझ्याकडे नक्की आकडा नाही. 12-13 काहीतरी आकडा. माझे सहकारी उमेदवार आहेत. नाही, प्रश्न असा आहे की शिवसेना जी आहे
बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली